कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जावई बापू अरे एक नंबर झालिंग झालेलं आहे सगळं एकदम। हे काहीच नाही डॅडी, हा? अजून लय बाकी है ना? आचराला ते त्याला लागेल ते दिलंय हा. आणि साऊंड वाला गेली इतक्यातच मग झालं की बघा तू। हे आम्हाला तुमचं लय आवडतं बघा, तुम्ही पुढे होऊन सगळी कामं करता। वा वा या. वा, छान। अजून रेडी नाही झालास? अरे डॅडीनी ही आपल्यासाठी पार्टी ठेवली आणि तूच पार्टीचं काम करतोस। चल ये रेडी होऊन घे. हा हा तयार व्हा, चांगलं तयार व्हा। असं समजा जावई बापू का तुमचं लग्नच आहे बा। हा आलो। डॅडी नक्की विचार काय आहे तुमचा? खरंच लग्नाचं रिसेप्शन ठेवलंय का काय तुम्ही? तुम्हाला काय वाटलं त्याची लायकी आहे का तेवढी? त्या बेकाराचं आम्ही काय म्हणलं तुम्ही रिसेप्शन करू का? हा मग तुमच्या डोक्यात काय चाललंय नक्की? नाही म्हणजे चांगलंच चाललं असणार आहे। मग डॅडींचं डोकं आहे ही आईपेक्षा फास्ट असतोय। आम्हाला पण कळू द्या की काय आहे ती। चिकन चोपड़ी चवन्नी खरपूस आटनी बंदा 1 रुपया तेलकट 5 रुपये आगे आगे देखो होता है क्या। क्या बात आहे। डॅन डॅन फायनली हा ब्लेझर आलाय आणि आता तू घालणार आहे म्हणजे मी तुझी नजर काढी। ऐक ना तुळजा, ही एकावर एक कपडे घालायची सवय नाही मला, अवघडल्यासारखं वाटतं का म्हणजे जीव गुदमरतो पाक माझा। मी असं झालं तर नाही का चालणार? असं कसं? हे बघ सूर्या, सण समारंभाला आम्ही बायका छान छान साड्या नेसतो की नाही, तसंच आहे हे। अशा पार्टीजना पुरुष असे कपडे घालतात। पण पार्टीला हीच कपडे घातले पाहिजे असं कुठं लिहिलंय तेव्हा? नाही नाही असं कुठे लिहिलेलं नाहीये, पण तरी तू हा ब्लेझर घालणार आहेस। मलाही बघू दे माझा नवरा सुटा बुटात कसा दिसतो ते। हस बघ, सगळे तुला वळून वळून बघते। हे घे घाल। झाली का दादाची तयारी करून? ए मी कशाला करायला पाहिजे दादाची तयारी? तेच की, मी काय बारका पोरगा आहे का सांग बरं? नाही आहेस ना? मग ठीक आहे, वहिनी तू माझ्यासोबत चल, मला साडी नेसायला मदत कर। अगं पण काय, चल ना माझी तयारी कर। एक मिनिट सूर्या, हा ब्लेझर तू घालणार आहेस आणि खाली येणार आहेस, आणि जर तू हा ब्लेझर घातला नाही तर मी तुझ्याशी बोलणार नाही। चल 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 झालं। कोणी काढले काय माहिती फॅड? असू दे, बाहेर थंडी घालतोच। सूर्या सूर्या इकडे काय करतोय? हा डॅडी वाट बघतात की। काय झालं? झालं नाही काय, पण गेटवर पाहुण्याचं स्वागत करायला डॅडी एकटेच थांबल्यात। आता त्यांच्या संगत दुसरं कोणी नको का? आता तू गेलास तर त्यांना लय भारी वाटेल। हा जातो लगेच। चल चल चल। हा. अरे वा वा वा, या नाना नानी या। एकदम येत आर्मीची शिस्त। या मामा द्या, नमस्कार नमस्कार नमस्कार। डॅडी लयच खतरनाक तयारी केली की हो, एकदम जागा बघा। डॅडी एक आयडिया देऊ का तुम्हाला? ते आपल्या सूर्याचा आणि तुळजाचा लग्नाचा परत एकदा बार उडवून देऊया की? कशी वाटली आयडिया? पप्पा तुम्हाला कोणी मागितली का आयडिया? नाही ना? चला गपात। शानी मुलगी। या 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 या। डॅडी तुम्ही का थांबला इथं? अहो मी थांबतो पाहुण्यांच्या स्वागताला, तुम्ही एका जागी उभं राहून पाय दुखतील तुमचं, तुम्ही जावा। जावई बापू, काय करू तुमच्या प्रेमाचा आता? आमचं नशीब म्हणायचं काय, एवढा चांगला जावई मिळाला आम्हाला। नाही तर आमचे चिरंजीव बघा कुठे हिंडतात कोण असतो। अहो ते कुठेतरी कामात असतील, मी म्हणलं ना मी थांबतो, तुम्ही जावा ना। आता तुम्ही एवढा आग्रह करताय म्हणल्यावर जायलाच पाहिजे नाही? जाऊ तुम्ही। हाय आम्ही इथंच आहे। नमस्कार। अरे सूर्या काय चाललंय तुझं? अहो पाहुण्यांच्या स्वागताला थांबलोय मी।
असं कोरडं स्वागत करतात वे. हे बघ, हे घे, ह्याला वेलकम ड्रिंक म्हणतात. येणाऱ्या प्रत्येकाला ही वेलकम ड्रिंक द्यायचं, मग स्वागत करायचं. हा? हा, घे. पाहुणं नमस्कार. हे तर कुठला ज्यूस आहे हा? नाही माहित नाही. माहित नाही तुला कोणी उभा केलं इथं? बर बर. शी, पायनॅपल ज्यूस होता, तोंडाची पार चव घालवली. मला ऍपल ज्यूस पाहिजे होता. जा घेऊन ये. पाहुणं अहो, काय वागताय? डॅडी तर म्हणले होते मोठी मोठी माणसं येणार आहेत, पण तुम्ही तर लय छोटं दिसताय मनानं. ए दीड दमडीचा वेटर तू आम्हाला शिकवायला लागला? तुझी लायकी का आमच्या पुढे उभं राहायची? ए बस. आणि वेटर पण माणूस असतो, त्याची लायकी काढायची ना तुला अधिकार नाही. आणि मी या घराचा काय 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 झालं विश्वासराव? काय झालं? या तुमच्या वेटरला विचारा. ओ विश्वासराव, अहो काय बोलताय? अहो ज्यांच्यासाठी आम्ही एवढी मोठी पार्टी ठेवली त्यांनाच तुम्ही वेटर म्हणताय. हे सूर्यकांतराव आमचे जावई बापू आहेत ना. होय, दाजी आहेत आमचे. हा, त्या चेहऱ्यावरून वाटत नसले लोकांना, तरी आहेत. सॉरी सूर्यकांतराव, तुम्ही ज्यूसचे ट्रे घेऊन उभा राहिल्यामुळे मला तसा गैरसमज झाला. कुणीही तुम्हाला वेटरच समजणार ना. माफ करा हा जारिंदरराव, तुमचा जावई असा पांढरा शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट घालून उभा राहिल्यावर कोणाचाही गैरसमज होणार. माफ करा. नाही, ते सगळं खरं असलं तरी तुम्ही आमच्या जावई बापूंची म्हणजे लायकीच काढली ना. शोभत नाही तुम्हाला हा, विश्वासराव. सॉरी चुकलं आमचं. काय झालं? असे का सगळे इथे उभे? हा, तिचं काय, सूर्याने ह्या असे कपडे घालून इथं गेटवर उभा राहिला ना स्वागत करायला, त्यामुळे विश्वासरावांचा गैरसमज झाला. त्यांना वाटलं वेटर आहे. फार लायकीच काढली त्यांनी. सूर्या, अरे इथे काय गरज होती तुला असं थांबायची? तू एक काम कर, तू आज जा, मी आलेच. हा, जा जा आज जा. चल, आत. जावई बापू जाऊ दे, वाईट वाटून घेऊ नका. जाऊ या, तुम्ही बी या. ए, चिरंजीव बघा, पाहुण्यांकडे लक्ष द्या. हा, काय गरज होती पाहुण्यांच्या स्वागतासाठी असं सूर्याला उभं करायचे? मुद्दाम करताय ना हे तुम्ही सगळं? झालं का? म्हणजे आम्ही त्यांच्यासाठी एवढी मोठी पार्टी ठेवली, आम्ही त्यांना एवढा आदर देतोय, तरी बी आम्हीच वाईट. काय बी झालं तरी आम्हीच जबाबदार. उद्या त्यांच्या पायाला ठेच लागली, पायात काटा मोडला, हागवंदरी लागली, तरी आम्हीच जबाबदार. काय चाललंय तुझे? हा, त्यापेक्षा तू असं का नाही करत? तुझा बेवडा सासरा आणि तो आडानी नवरा त्यांना या पार्टीपासून लांबच ठेव, म्हणजे विषयच मिटला. नाही मिटणार. जोपर्यंत हे साम्राज्य त्यांच्या हातात जात नाही ना, तोपर्यंत काही मिटणार नाहीये. हे सगळं त्यांचं आहे डॅडी, आणि तुम्ही त्याच्यावर राज्य करताय हे विसरू नका. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.